आता यायला पाहिजे बाबा. बघा जमला अरे त्याच्या तेव्हा तिकडे गेला. कार्तिक ग एक्सक्यूज मी. अरे या या. घर सापडा काही अडचण नाही ना आली. बसा बस बसा बसा. हाय. आमच्या खालच्या सहस्रबुद्ध्यांचं पिल्लू आहे. आई वडील दोघं बी IT मध्ये आहे. ते उशिरा येतात. बाई ठेवले पण कटाळते घरी. मग वर येऊन खेळते आमच्याशी नाही का. जा खेळ जा. ते बघ खाली गेले बघ तिथे. नीट पुढं टाळकायला लागल नाही तर. नाही लागणार. नीट घोटाळायचं. आणखी कोण कोण असतं तुमच्या घरी? माफ करा या वेळेला बोलवलं तुम्हाला. सॉरी बरं का. आबांची कंडिशन आता जरा. हो मी डॉक्टरांशी बोललोय. रोजच बोलतोय. त्यांची साक्ष महत्वाची आहे. तुम्हाला आज इथं बोलवण्याचं कारण म्हणजे मला तुमची माफी मागायची. तुमच्या वडिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला नाही. तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला? हो कळतंय की. माझी चूक उमगली म्हणून माफी मागतोय. तुम्हाला हे सगळं एवढं साधं सोपं सरळ वाटतंय का? आता माफी मागितली बस की. डज ही इवन अंडरस्टँड व्हॉट ही इज? नाही मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की यांना जर एवढं कळत असेल तर पुराव्याअभावी कुणावरही आरोप करू नयेत. एवढं साधं नाही कळत का? कळतंय की. चल बरं का तुमच्या घरी आलो तेव्हा बी मला माहित होतं तुमच्या वडिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केला नाही म्हणून. तुम्ही आमच्या घरी आलात तेव्हा तुम्हाला हे माहिती होतं? होय. मग काय तुम्ही अशीच गंमत करायला म्हणून आलात का आमच्याकडे? नाही तसं नाही हो. म्हणजे काय असतं घरामध्ये एखाद्या माणसानं आत्महत्या केली तर बाकीच्या मंडळींवर काय परिणाम होतो याचा अभ्यास करीत होतो. इट इज पार्ट ऑफ अवर प्रोफेशन ना. म्हणजे मागं अशीच केस होती. मी त्या पोराला म्हणलो तुझ्या बापानं आत्महत्या केली असण्याची शक्यता आहे. झीट येऊन पाडलं लगुलग. सोनबाई बी रडत होती दाय दाय. त्या मानानं तुम्ही दोघं बी लई स्ट्रॉंग आहे. तुमच्या ह्या अभ्यासापायी आमची काही चूक नसताना आम्हाला जो मनस्ताप झाला त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाहीये का? नाही आता तपास करायचा म्हणजे हे होणार का नाही. तुम्हाला घटना ठाऊक आहे का? बाबासाहेबांची ना हो. माहिती आहे की ते अभ्यासालाच आहे. त्यात असं नमूद केलंय की 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकाही निरपराध माणसाला शिक्षा होता कामा नये. एका निरपराध माणसासाठी 100 गुन्हेगारांना सोडायचं हेच मुळात मला पटत नाही. तेव्हा आपल्या घरी जा आणि निवांत झोपा. कळलं का नाही. राहुल लेट्स गो. नीट गुटाळ बरं का. पण मला येत नाहीये. बरं आण इकडे. आण धावतो. आणि त्या हाय. काय म्हणाले नागरगोजे? हा अपघातच आहे ह्याची खात्री पटलेली दिसते त्यांना. नक्की ना? त्या माणसाच्या डोक्यात काय चाललेलं असतं नक्की कधीच कळत नाही. त्यांना आपल्याबद्दल किंवा आपल्या आपण उद्या बोलूया का याच्याबद्दल? मिलॉर्ड, अशा परिस्थितीमध्ये या बाईने काय करायचं? याच्या सांगण्यावरून ही आपल्या आई बापाला सोडून याच्या सोबत गेली आणि आता हा 4 वर्षानंतर म्हणतोय की हिचं ह्याच्या घरच्यांबरोबर पटत नाही. ही निव्वळ फसवणूक आहे.
माझ्या अशिलाने जेव्हा या माणसाला घटस्फोट मागितला तेव्हा तो देण्यासाठी याने नकार दिला. तुझं आलो मी. म्हणजे यांनी एकत्र घरात पण राहायचं नाही आणि घटस्फोट घेऊन वेगवेगळं सुद्धा व्हायचं नाही. या बाईला असं वागवण्याचा नक्की काय अर्थ समजून घ्यावा या मुद्द्यावर आपण विचार करा. आज सुद्धा अनेक स्त्रिया आपल्या आणि आपल्या न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवतात. हा प्रश्न फक्त तुमची केस आहे का? नाही. अभ्यास. बाईची केस ऐकल्यानंतर प्रश्न पडला. अजून बी लग्न झाल्यावर आपल्याकडं बाया बापांकडे जातात, बापे बाईकडे जात नाहीत, असं का? थोड्या दिवसात ते सुद्धा होईल. The court will resume after 1 hour. नाही, ते तसं नाही होणार, कारण ते बायानंच नको आहे ते तसं. बरं. बापे खुशीनं तयार होतील आणि त्यांच्याच घरात जाऊन राडा घालतील. त्यापरी चाललंय ते बरं चाललंय की पण मनात खूप ते राग असतोय आई बापाला सोडून आल्याचा, आणि तो राग घालवायचा एकच उपाय असतोय. म्हणजे जसं त्या आई बापाला सोडून आले आहे तसं नवऱ्याला बी आई बापापासून तोडायचं. लग्न झाल्यापासून त्यांची वाटचाल त्याच दिशेनं चालू असते. पण सगळ्या बायकांना हे बी कळत असते की समाजात मानानं जगायचं असेल तर घर फुटण्याचं कारण आपण असून चालणार नाही, तरी असलो तरी. आणि मग सासू सासरेच कसे नाठाळे आहेत हे नवऱ्याच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या बायकोने बी तेच केलं. नागरगोजे साहेब, 1 मिनिट. मला आता माझ्या घरातल्या कुठल्याही विषयावर बोलण्यात रस नाही, इच्छा नाही आणि ताकदही नाही. तुम्ही म्हणालात ना की तुम्हाला पटले की आबांनी आत्महत्या केली नाहीये, हा एक निव्वळ अपघात होता, हो ना? हं. 1 मिनिट साहेब, तुमचा काहीतरी गोंधळ होतोय. काल मी एवढंच म्हणालो की आबाने आत्महत्येचा प्रयत्न केला नाही, पण त्यांचा अपघात झाला नाही हे माझं म्हणणं कायम आहे. त्यांचा अपघात झाला नाही नाही आणि त्यांनी आत्महत्येचाही प्रयत्न केला नाही. नाही, आबांच्या खुनाचा प्रयत्न झालेला आहे. साहेब, जेव्हा सगळा प्रकार घडला ना तेव्हा मी आणि भक्ती आम्ही घरातच होतो. त्यामुळे आम्ही घरात असताना कुणीतरी बाहेरून घरात शिरलं, त्याने आबांच्या खुनाचा प्रयत्न केला आणि आम्हाला कळलंच नाही. शक्यच नाही. हा, तेच म्हणतो मी. हा, पण बाहेरून कोणी आलं आणि खुनाचा प्रयत्न केला असं मी म्हणलोच नाही. मग तुमच्या बायकोनं खुनाचा प्रयत्न केला असा माझा आरोप आहे त्यांच्यावर. तुमचं जरा डोकं तपासून घ्या. साहेब, इतकं लाईटली घेऊ नका मला. वकील आहे तुम्ही. माझ्यासारखा कर्तव्यदक्ष आणि इनोसंट माणूस कुणावर असा उगाचच आरोप करेल का? आता बघा, 24ला तुम्ही लोणावळ्याला गेला, 25ला बाई चिडून परत आल्या, आणि 26ला तुम्ही आल्यानंतर त्या इतक्या शांत कशा झाल्या? साहेब, तुम्हाला तिने ऑलरेडी सांगितलं ना की शेवटी कोणाला तरी माघार घ्यावीच लागते. हं? आता तुमच्यात कधी मध्ये भांडणं होत असतील, कधीतरी त्यांनी माघार घेतली का? हे बघा, आबांबद्दल जे अँटिसिपेशन मध्ये तुम्हाला त्याने जे सांगितलं होतं ते 16 आणि तसंच घडलं. अशा ढाण्या स्वभावाची बाई माघार घेईल का? माझं आणि आबांचं भांडण झालंय, तुम्हाला ते कसं? ठीक आहे. आता ते झालेलं भांडण तुम्ही नितीनला सांगितलं, नितीनला बजावलं होतं मॅडमला सांगायचं नाही म्हणून, तरी बी त्यानं ते सांगितलं. पण तुम्हाला कसं कळलंय सगळं? आता माझं किराण्याचं दुकान आहे का? पोलीस आहे मी. ते इम्पॉर्टंट नाही मला कसं कळलं. महत्वाचं हे आहे की तुम्ही हे सांगण्या अगोदरच बाईनं सगळं माहीत होतं, पण तरी बी तुम्ही सांगत असताना कसं पहिल्यांदा ऐकल्यासारखं दाखवलं असं, होय का नाही? आठवा. वाटतात तितके बाई सरळ नाही हो. त्यांना अंकगणित बी येतंय, बीजगणित बी येतंय, आणि ते काटकोन त्रिकोण काय का रे? काय चहा पीत बसते? सॉरी सर. आता या टोकाला बाई का गेल्या ते तुम्हाला सांगतो. म्हणजे बघा, नितीन कोण त्यांना हे समजा कळलं होतं.
आबांबद्दल आपण जे सांगितलं अगदी तसंच घडलं असताना बी तुम्ही त्यांच्यापासून ते लपवलं. आता तुम्ही आबांची बाजू घेणार म्हणून त्यांच्या मनात वनवा पेटला. घाबरल्या त्या. नवरा बापाच्या हातचा बावला बांधणार म्हणून. आणि एकदा माणूस घाबरला की कुठल्या बी थराला जाऊ शकतो. एवढ्यासाठी तिने खून केला. 5-10 हजारासाठी खून होतात आजकाल. ती सून आहे त्यांची. घटनेत लिहून ठेवलंय का सुनेनं सासऱ्याला मारायचं नाही म्हणून? 100 केसेस सुरू असतील कोर्टात. भक्ती हे असं काही करू शकेल हे मी मान्यच करू शकत नाही. मी पुरावे मिळून दिले तरी जरा थांबा 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 हं? थांबा थांबा. रिव्हर्स घ्या. रिव्हर्स घ्या. काहीतरी बघितल्यासारखं वाटलं म्हणून. हा बस. काय झालं? पलीकडे बघा जरा. चल. हा मारुतीने अग्रगोजे बोलतोय. सॉरी बरं का. आय कुडंट मेक इट. डायरेक्ट तुमच्या घरीच भेटतोय की. चालतंय का नाही? बाय. मारत्या खरंच आबानं जीव दिला खरं? कोणी सांगितलं तुला? बिल्डिंग इथली लोक बोलत होती. घरात भांडणं होत होती म्हणून आबानं जीव दिला म्हणा. खरंच भांडणं होत होती का? आता तुझ्या बरीच जास्त कोणाला चांगलं माहित असणार. ए आमच्यात काड्या घालायचं काम करू नकस. तू जाशील निघून नी माझं काम जायचं. पण खरंच भांडणं होत्यात का? या येड्यानं कुठं भांडता येते. आमच्याकडं भांडणं म्हणजे नुसता राडा. 20-25 माणसं गोळा होत्यात. बोंबाबोंब होती. मध्येच मालक कानाखाली लगावून देतो. पण सकाळच्या चाच्या येळ्याला सगळं भुरलेलं असतंय. आमच्यात ही असली शिळी भांडणं बिडणं काही चालत नाहीत बघ. पण इथं 2 मिनिटं कुचू कुचू करतात आणि एकदम गप होतात. 15-15 दिवस एकमेकांचं तोंड बघत नाहीत, बोलत नाहीत. घरात कुणीतरी मेल्यावानी हवा होती. आबाई एकटा होतो. पण तुला सांगते मारते, आबा जीव देणाऱ्यातला नाही. बिठा, हे इथे काय करतायत? मला नाही माहित ताई. साहेबांबरोबर आलेत. राहुल बरोबर? होय. राहुल, हे तुझ्या बरोबर आलेत? हो, त्यांना काहीतरी विचारायचं तुला. पण तू तर थँक्यू साहेब. तर बाई गेल्या 8-10 दिवसामध्ये तुमची नितीन साहेबांबरोबर गाठभेट किंवा काही फोनवर बोलणं झालं का? काल रात्री आम्ही तिघं कॉफी प्यायला गेलो होतो. नाही तिघांचं नाही म्हणत मी. तुम्ही सेपरेटमध्ये दोघं भेटला का? नाही. नाही का? बर बर. ही तुमच्या फोनची स्टेटमेंट. माझ्या टेलिफोनची स्टेटमेंट तुमच्याकडे कशी आली? 25 तारखेला रात्री 11:30 वाजता नितीन साहेबांनी तुम्हाला फोन केलता. 26 मिनिटं बोलला तुम्ही. 26 तारखेला सकाळी 7:30 वाजता फोन केला, 10 मिनिटं बोलला. त्याच्यानंतर नितीन साहेब स्वतः आले होते. तर त्यांच्या गाडीच्या एंट्रीची ही झेरॉक्स खालच्या वॉचमनच्या रजिस्टरमधली. आणि आता थोड्या वेळापूर्वी भेटलं, त्याची काही पुराव्याची गरज नाही. साहेब माझ्या संगतच होते. राहुल, मी तुला सगळं नंतर सांगते. तर बाई आता मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. मला तुम्हाला यांना प्लीज सांग. मला यांच्या कुठल्याही प्रश्नाची उत्तरं द्यायची नाहीयेत. तुला उत्तरं द्यावी लागतील. का? काल तर तू म्हणालास की कालची परिस्थिती वेगळी होती. म्हणजे थँक्यू साहेब. मॅडम आम्हाला तू बसा ना. इन्शुलिन तुम्हीच द्यायचं नाही का? हो.
कुठून आणली बाटली? खालच्या केमिस्टकडनं. पण घरात गावलेली बाटली शिवाजी रोडवरच्या स्टार मेडिकल मधली आहे. नितीन साहेबांच्या घरासमोरचं दुकान. बॅच नंबर बघितलाय मी. हे कसं काय? मला काय माहित, आबांना माहिती असेल. हा, पण आबा कसं सांगणार? आबांना कुठल्या सिरिंजने तुम्ही इंजेक्शन द्यायचं? 1 cc बीडी सिरिंज. बरं, अजून कुठली इंजेक्शन चालू होती का? नाही. नाही ना. मग ही घरात गावलेली 20 cc सिरिंज कुठून आली? मला काय माहिती. याच्यावर तुमच्या बोटाचे ठसे आहेत. त्याचा हा रिपोर्ट. ठसे एकदम स्पष्ट आहेत. जेवढी कातडी जाड तेवढे ठसे स्पष्ट. ती सिरिंज ना मला फ्रीजवर मिळाली, मी कपाटात उचलून ठेवली. हा, पॉसिबल आहे. तुम्ही या आबांना इंजेक्शन कुठं द्यायचं? डाव्या दंडाच्या मसलवर. मग त्यांच्या उजव्या हाताच्या शिरेमध्ये इंजेक्शन दिल्याची खून कशी काय आली? मला काय माहित. हॉस्पिटलमध्ये नेलं असताना काहीतरी डॉक्टरांनी नाही बहुतेक. नाही मॅडम, त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कुठलं बी औषध देण्या अगोदर डॉक्टरांच्या ध्यानात आलं होतं की उजव्या हाताच्या शिरेमध्ये जखम झालेली आहे. म्हणजे शिरेमध्ये इंजेक्शन देण्याची प्रॅक्टिस नसेल तर कशी जखम होईल तशी जखम. त्यामुळे त्यांना सलाईन आणि इंजेक्शन डाव्या हातावर द्यावं लागलं. मी आबांच्या डाव्या हातावरच इंजेक्शन दिलं होतं. हवं तर तुम्ही आबांना विचारा आबांना. आबा म्हणजे ढाल झाले तुमच्यासाठी. ही आबांची एवढी गरज तुम्हाला आयुष्यात कधीच वाटली नसेल, नाही का? आता मात्र तुम्ही वाटेल ते बोलताय. राहुल यांना सांग साहेब, की. आय वॉन्ट टू टॉक टू यू. राहुल डोंट. आबांच्या विरुद्ध सगळे पुरावे मिळाले असून सुद्धा तुम्ही काहीच करायचं नाही ठरवल्यामुळं बाईंचा संताप अनावर झाला. आणि मग नितीननी आणि बाईंनी एक प्लॅन ठरवला. 26 जूनला तुम्ही लोणावळ्याला असताना सकाळी नितीननी बाईने एक मोठी सिरिंज आणि इन्शुलिनची बाटली आणून दिली. दुपारी तुम्ही परत आल्यावर काही घडलंच नाही असावं बाईने आणला. दोन दिवस शांततेत काढल्यावर 28 जूनला नेमकं काय घडलं ते आता मी तुम्हाला सांगतो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे 28 जूनला रात्री बाहेर जेवून तुम्ही उशिरा घरी परत आला. हे असे आतल्या अंगाला जात असताना गॅलरीत उभे राहिलेले आबा दिसले. ही वॉज सिपिंग हिज ड्रिंक. यू वेंट टू युअर बेडरूम आणि बाई तुम्ही किचन मध्ये गेला. तुम्ही घाबरलेल्या होता. पुन्हा पुन्हा वळून बघत होता. पुढं गेला, कपाट उघडलं. त्यातली 20 cc सिरिंज बाहेर काढली. फ्रीज उघडला. आतलं औषध सिरिंजमध्ये ओढून घेतलं. खात्री करून घेतली तुम्हाला कोणी बघत नाही. बाटली ठेवली आणि आबांच्या खोलीकडे निघाला. आबा आबा नाही, उजवा हात शिरीत द्यायचे. मॅडमना नितीननी सांगितलं होतं की 1 cc इन्शुलिन मसलमध्ये देण्याऐवजी 20 cc इन्शुलिन शिरेत दिलं तर माणूस एकतर मरतो नाही तर बेशुद्ध तरी पडतो. काय ग? मॅडम, तुम्हाला
शिरेतून इंजेक्शन देण्याची सवय नसल्यामुळं आबांच्या हाताला जखम झाली. बाहेर कसला तरी आवाज झाल्यामुळे घाबरून तुम्ही ती शिरींज तशीच टेबलावर ठेवून आपल्या बेडरूम कडे गेला. रक्त कसा आला गा? हा, साहेब, तुम्ही ज्यावेळी आबांच्या खोलीत गेला त्यावेळी आबा बेशुद्ध होते हे तुम्हाला कळलं सुद्धा नाही. और आने जाने वालों को काफी मुश्किलें सहनी पड़ रही हैं. हम आपको दिखाते हैं 6 तस्वीरें. दादर में जहां सड़कों पर शक्यतो अपघात नाहीतर निदान आत्महत्या वाटावी यासाठी काय करायचं हे क्रिमिनल लॉयर असलेल्या आपल्या मित्रांनी मॅडमना आधीच सांगून ठेवलं होतं. आबांनी स्टुलावर उभं राहून उडी मारली असं वाटावं म्हणून मॅडमनी त्यांच्या चपलाचे ठसे स्टुलावर उमटवले. मॅडमनं एकटीला आबांना उचलणं शक्य नव्हतं. त्यांनी खेचायचा लय प्रयत्न केला. जमाना असं ध्यानात आल्यावर त्यांनी खुर्ची वाढायला सुरुवात केली. वडत वडत खुर्ची रेलिंग जवळ आणली. आता आबांना उभं करण्याशिवाय मॅडमकडे दुसरा पर्यायच नव्हता. आणि शेवटी बाईनी बेशुद्ध आबांना खाली ढकललं. अरे देवा, हे सगळं खोटं आहे. हे असं जर असेल तर परवा ती काटकोण त्रिकोणाची थिअरी समजावून ही आत्महत्याच होती हे सिद्ध केलं, त्याचं काय? मॅडम, माणसाला गॅलरीतून खाली ढकलून दिलं तरी दुर्दैवानं काटकोन त्रिकोणाचं करणं मोठाच असतोय. आता तुम्ही आत्महत्येला विनाकारण खुनाचा रंग देताय. काय गंमत आहे बघा. काल परवापर्यंत मी सांगत होतो आत्महत्या आहे तर तुम्ही मला शाद देत होता आणि आता मलाच पटवताय की आत्महत्या कशी आहे. का आत्महत्येची केस खुनाच्या केस परीस लढायला सोपी म्हणून? साहेब, बाईनं खरं काय ते कबूल करून टाकायला सांगा. भक्ती, यांचं काही ऐकू नकोस. बाई कबूल करून टाका. माझ्या वकिलाचा सल्ला घेतल्याशिवाय मी भक्ती तुला एक अवाक्षरी बोलू देणार अहो, नाहीये. या बाईनं तुमच्या बापाच्या खुनाचा प्रयत्न केला हे मी पुराव्यानिशी सिद्ध केलेलं असताना असे कायदेशीर अडथळे आणण्यात काही अर्थ आहे का? कायद्याचं तुम्ही मला शिकू नका. भक्ती, तू काही बोलणार हे नाहीयेस. बघा बाई, तुम्ही हे कबूल करणं ही एकच गोष्ट तुम्हाला वाचू शकते. नो भक्ती, नो. आणि बघा, आबा शुद्धीवर आल्यावर खरं काय ते कळणारच आहे. मग तुमच्या कबूल करण्याला काही अर्थ उरणार नाही. भक्ती, तू काही बोलणार नाहीयेस. ओके? हो, मी केलं आहे. ढकललं मी आबांना. हेच हवं होतं ना तुम्हाला? झालं समाधान? काही सांगायचं का तुम्हाला? Amicably we can sort out certain things over here only. नंतर येळ गेलेली असेल. ठीक आहे, डायरेक्ट कोर्टातच भेटूया. Rahul, listen to me, please.
राहुल प्लीज अजून काही ऐकायचं बाकी राहिलंय? अरे पण ऐकून तर घे ना मी काय सांगते ते. राहुल ऐक ना राहुल. राहुल तिसरा अलंकार पाठ आहे ना? चल म्हण माझ्या बरोबर. सारे ग रे ग म ग म प म प द प ध नि ध नि सा सा नि ध. अरे वा, सुरातच की रे. थांब मी बघते. चला बाबा, ओके, पण ते सगळे अलंकार पाठ करून ठेवशील ना? ठेवतो. ओके बाय. म्युझिक आहे आयुष्यातलं. आपण पकडले जाणार हे ध्यानात आल्यावर लोकांची पोलिसांबरोबर वागण्याची पद्धतच एकदम चेंज होऊन जाते. आम्ही हीच घेतो. आमचा हाच ब्रँड आहे. तुम्ही घ्या पाहिजे तर ती. मी देखील हीच घेईन. घ्या, पोलिसांची नाहीतरी कधी घेणार. आता अहो आता की अत्तर लावतो एवढा आम्ही. हा ना इकडं. तुम्ही भक्तीचा जरा सहानुभूतीने विचार करावा अशी विनंती करतो. कशा पाय? नाही म्हणजे तिच्याकडनं चूक घडली असेल, पण पश्चातापाच्या भावनेने ती फार कोलमडून गेली आहे. तुम्ही गेल्यापासून सतत रडते आहे. रडण्याचा आणि भावनेचा काही संबंध नसतोय. मॅडमच बोलले, रडण्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही. पण आता म्हणजे तुम्ही आम्हाला काहीच मदत करणार नाही असं ठरवलेलंच आहे का? नाही, तुम्हाला मदत करायची म्हणजे माझी बुद्धी थोडी कमी आहे आणि तुमच्यावर माया जरा जास्त असायला पाहिजे. पण तुमच्या दुर्दैवानं आणि माझ्या सुदैवानं मी तुमचा बाप नाही आहे, त्यामुळे मला तसं करण्याची गरज नाही. कळलं का नाही? पण मग ठीक आहे, म्हणजे व्यतिरिक्त आणखी कोणी आहे का जो भक्तीला मदत करेल? रामदेव बाबाचा नंबर आहे माझ्याकडे. देऊ का तुम्हाला? तोच काय करायचं ते करू शकतो. आता चेष्टा काय करताय तुम्ही? हा, परिस्थिती काय? लाज नाही वाटत तुम्हाला? लाज तुम्हाला वाटायला पाहिजे साहेब. आपल्या क्रिमिनल बायकोला वाचवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पडलेल्या आपल्या बापाची चेष्टा करताना शरम वाटायला पाहिजे तुम्हाला. तुमच्या बापानं तुमच्या बायकोचा असा मर्डरचा अटेम्प्ट केला असतं तर तुम्ही त्यांच्या बाजूने असेच उभे राहिले असते का? डायरेक्ट केस ठोकले असते ना बापावर. एक उपाय सुचू शकतो तुमची बायको सुटण्यासाठी. हा क्राईम तुम्ही तुमच्यावर घ्या, सुटतील त्या. ते टायटॅनिक मध्ये नाही का लिओनार्डो डिकॅप्रिओ ते फळकूट सोडून आपल्या डॅमला वाचवतो. शाकरी पैसा हो, तसा मॅडमचा क्राईम तुमच्यावर घ्या, ते वाचतील. तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला? आमचं घर म्हणजे तुम्हाला ते डिटेक्टिव्ह पुस्तकाचं कथानक वाटतंय का? प्रत्येक घरावर एक डिटेक्टिव्ह पुस्तक लिहिता येतंय. तुमचं पुस्तक प्रकाशित झालं एवढंच. या चने ॲज यू विश.
हे बघा, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये, पण भक्तीने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी भोगावी हा काय वेडेपणा आहे? कारण खुनाचा प्रयत्न त्यांनी केला असला तरी खुनाची सुपारी तुम्ही दिलेली. काय? इन दिस काइंड ऑफ सिच्युएशन नॉर्मली वी अक्यूज विमेन, पण याची सुरुवात कधीपासून होते माहितीये का? पोराचं बापावरचं प्रेम कमी होण्यापासून. हे बघा, तुम्ही फक्त माझ्यापुरतं बोला. माझ्या लग्नानंतर दीड वर्षामध्ये तुमच्या आयुष्यातल्या आबांची गरज सापली. तुमची त्यांच्यावरची माया आटत गेली आणि हे बाईंच्या ध्यानात आलं. नवरा आपल्या बाजूला आहे आणि मग त्यांनी आबांशी आगळीक सुरू केली. एकतर ना मी कधीच त्या दोघांच्या भांडणात पडायचो नाही, हं? आणि अगदी पडलोच ना तर जो बरोबर आहे नेहमी त्याच्या बाजूने उभा राहायचो. म्हणजे जर भक्तीचं बरोबर असेल तर आबांना बोलायचो आणि आबांचं बरोबर असेल तर भक्तीला छापायचो. नियम कायदे सर्वांसाठी समान. कायदे सगळ्यांना कुठं सारखे असतात साहेब. आता दुपारी तुमचं मॅडमशी वाजलं आणि रात्री मॅडम कुशीत शिरल्या की तुमचं भांडण संपणार. पण तेच भांडण आबांबरोबर झालं तर आबा रात्रभर बिचाना तळमळत राहणार. हे तुम्हाला कधी समजलं का? म्हणजे ज्या चुकीची शिक्षा बाईंना अर्धा दिवस, त्याच चुकीसाठी पुन्हा तुम्ही कधी नीट वागणार याची वाट बघत आबा आठवडाभर भोगणार आणि तुम्ही आपल्या स्तोऱ्यात कायदे सगळ्यांना समान म्हणून. त्यामुळे बाईंचा कॉन्फिडन्स वाढला. आपण काय बी केलं, अगदी खून बी केला तरी नवरा आपल्याच बाजूनं. आबांच्या मागं खंबीरपणे उभे राहिले असते बाईंनी हे धाडच केलं नसतं. म्हणून मी म्हणलो सुपारी तुम्ही दिली, शिक्षा बी तुम्हीच भोगायची. बायकोसाठी एवढं करायला काय हरकत आहे? ते अगदी उद्या विचार करून सांगितलं तरी चालेल. कोर्टातले पुरावे मॅनेज करून तुमची शिक्षा कशी कमी करायची ते बघू आपण. ती बाटली घेऊन जा, तिच्यात हा सैतान मावणार नाही. यमन बरं का? पिकअप द फोन. लागला? नाही. माझा पण उचलत नाहीये. मेसेजला उत्तर पण देत नाहीये. गॉड. राहुल, राहुल कुठे गेला होतास? राहुल कुठे गेला होतास? भीक मागायला गेलो होतो. स्वतःच्या खुनी बायकोला वाचवण्यासाठी भीक मागायला गेलो होतो मी. काय म्हणाले ते? तुमच्या बायकोने केलेला गुन्हा स्वतःच्या डोक्यावर घ्या असा सल्ला दिला त्यांनी. काय काय हॉरिबल माणूस आहे हा. तू माझं बोलणं ऐकलं असतंस ना जायच्या आधी तर ही वेळ आली नसती. राहुल, राहुल, मी आबांना मारायचा प्रयत्न केला नाही. अगं दारू मी प्यायलोय की तू प्यायली आहेस? 2 तासांपूर्वीच कबूल केलं होतास ना तू. राहुल प्लीज, मी सांगते ते शांतपणे ऐकून घेणार आहेस का? हे नागरगोजे आहेत ना, ते आज सकाळी माझ्या कॉलेजमध्ये आले होते. सम टू प्रोडक्ट फॉर्म्युला साइन अल्फा प्लस साइन बीटा इज इक्वल टू 2 साइन अल्फा प्लस बीटा बाय 2 कॉस अल्फा माइनस बीटा बाय 2 साइन अल्फा minus sin beta equals to, please note it. And let's look at equation number 3. Let's try and solve it. Yes. डू यू हॅव एनी सिक्रेट्स? What? तुम्ही तुमच्या मिस्टरांपासून किंवा माझ्यापासून काही लपविताय का? Absolutely not. आर यू शुअर? काय हवंय तुम्हाला? नाही, केस क्लोज करण्याच्या आधी मला काही इन्फॉर्मेशन पाहिजे. म्हणजे काय की उद्या आबा शुद्धीवर आल्यानंतर
त्याने काही वेगळं सांगितलं तर गोंधळ व्हायला नको. माझी खात्री आहे तुमच्यापैकी कोणीतरी काहीतरी लपवतंय. आणि आय विल फाइंड आउट इव्हेंच्युअली. बट देन यू हॅव टू बेअर द कॉन्सिक्वेन्सेस. कळलं का नाही? मी तुम्हाला सांगितलं नाही, पण लोणावळ्याला राहुलचं आणि आबांचं खूप मोठं भांडण झालं. आबा एक्झॅक्टली तसेच वागले जसं मी म्हटलं होतं. बर. आणि हे साहेबांनी तुम्हाला सांगितलं? राहुलनी मला हे काल सांगितलं, पण त्याआधीच मला हे नितीननी सांगितलेलं. बर. म्हणजे नितीनला साहेबांनी सांगितलं? पण हे मी तुम्हाला सांगितलं, हे राहुलला प्लीज सांगू नका. नाही नाही, मी कशाला सांगतोय. पण आता इतकी मोठी गोष्ट साहेबांनी तुमच्यापासून लपवली आणि माझी खात्री आहे की अजून ते तुमच्यापासून काहीतरी लपवित असणार. आय एम शुअर अबाउट इट. वी मस्ट फाइंड आउट. आपण असं करूया, मी संध्याकाळी तुमच्या घरी येतो आणि तुमच्यावर खोटे नाट्य आरोप करतो. सुरुवातीला तुम्ही नाही नाही बोला, पण इव्हेंच्युअली मी जे बोलतोय ते खरं आहे म्हणून कबूल करून टाका. म्हणजे तुम्ही गोथ्यात येता हे बघितल्यावर साहेब गडबडणार आणि खरं काय ते सांगून टाकणार. यू गॉट मी? नाही, आय एम डुईंग इट फॉर यू, अदरवाईज फॉरगेट इट. बाई, मला तुमची थोडी अजून मदत लागेल. तुमचे दोस्त आहेत ना नितीन, त्यांना मी संध्याकाळी जर बोलून घ्या. तुमच्या घरच्या पुढच्या वळणावर तिथं फुटपाथवर वाट बघा माझी. मला काही इन्फॉर्मेशन पाहिजे. हा, मग सगळे मिळून घरी जाऊ. राहुल, मला नाही वाटत मी काही चुकीचा वागलोय. तरीही तुझं न ऐकल्याबद्दल सॉरी. गुड मॉर्निंग साहेब. पुन्हा काय करताय तुम्ही इकडे? आता कर्तव्य बजावायचं म्हणजे पुन्हा पुन्हा यावंच लागतंय. कुठलं कर्तव्य बजावायचं बाकी राहिलं तर? गुड मॉर्निंग मॅडम. तुम्हाला अरेस्ट करण्याचं. कशासाठी? वडिलांच्या खुनाचा प्रयत्न केला म्हणून. राहुल, यांचा आता काहीतरी कर बाबा प्लीज. एक मिनिट. तुम्हाला असं म्हणायचंय का की ती सिरिंज आणि ती इन्सुलिनची बाटली मी आणली? नाही, त्या खालच्या केमिस्टनं मला अगोदरच सांगितलं होतं. त्याच्याकडचा स्टॉक सापला म्हणून त्यानं मेवण्याच्या दुकानातून आणले. आणि ते मेवण्याचं दुकान तुमच्या नितीन साहेबांच्या घरासमोर आहे. आणि ती मोठी सिरिंज व्यापानीच मागवली होती नितीनकडनं. ते कुंड्यातल्या झाडावर कीड पडली म्हणून औषध फवारण्यासाठी. मग काय, हे वकील तुम्ही आणि तुमच्या बाजूचे पुरावे आम्हीच गोळा करायचे काय? हे तुम्हाला माहित होतं? मुद्दाम लपवलं तुमच्यापासून. म्हणलं बाईक होत्या त्यानं बघितल्यावर निदान माणुसकी म्हणून तरी कबूल करून टाकायला. आबांच्या खुनाचा प्रयत्न तुम्ही केला म्हणून. अहो, तुम्हाला कळत, याच्या पुढे तुम्ही एक जरी शब्द आणखी बोललात ना तर मी खरंच जीव घेईन तुमचा. कॉग्निजेबल ऑफेन्स आहे ते नंतर बघूया. मी काय सांगतो ते बघा पहिले. विल यू प्लीज फॉलो मी? हेच ते रेलिंग नाही का जे तुटलं होतं? हो, पण ते आता रिपेअर केलंय. दोघं जरा बाहेर जा. ढकला ते. गो गो. काय? हे असं रेलिंग आबांच्या नुसत्या धडपडण्यानं तुटेल का? पण तुटलं का ते ऐका. 28 तारखेला रात्री तुम्ही जेवायला बाहेर गेला आणि उशिरा परत आला. बाकीचं सगळं मागल्या 2 खेपेला सांगितलं तसंच बरं का, उगाच रिपिटेशन नको. आबा,
नेहमीप्रमाणे मॅडमनी आम्हाला इन्शुलिनचं इंजेक्शन दिलं. मॅडम, तुम्ही वरवर जरी माघार घेतली तरी आतून किती अस्वस्थ आहात हे साहेबांना माहीत होतं. हे असंच चालू राहिलं तर तुम्ही घरात राहणार नाही ही भीती, आणि वेगळं व्हायचं ठरवलं तर बायकोसाठी म्हाताऱ्या बापाला वाऱ्यावर सोडलं असं लोक म्हणणार ही भीती. शिवाय वेगळं व्हायची वेळ आली तर आबांनी घेतलेल्या अशा मोक्याच्या जागेवर पाणी सोडावं लागणार ही बी भीती. काही केलं तरी भीती आहेच, आणि भीतीपायी माणूस कितीही मोठा गुन्हा करू शकतो हे आपल्याला माहिती आहे साहेब. अगदी आपल्या बापाचा खून बी. आबा, आबा, हा, आपल्या संसारात इश घालून स्वतः शांतपणे दारू पीत बसलेल्या आबांना बघून साहेब तुमचा संतापानावर झाला. आपण काय करून बसलो हे लक्षात आल्यावर साहेब तुम्ही घाबरला आणि तुमच्यातलं वकील जागा झाला. हा एक अपघात वाटावा याची तुम्ही काळजी घ्यायला सुरुवात केली. आबांच्या ड्रॉवरमधून स्क्रू ड्रायव्हर आणि स्पॅनर घेतला आणि पुन्हा बाल्कनीत आला. रेलिंगचे स्क्रू काढायला सुरुवात केली. तुमच्या दुर्दैवानं एवढ्या पावसात बी आबा पडल्याचा आवाज वॉचमनच्या कानावर गेला होता. आता या गोष्टीचे पुरावे. रेलिंग खरंच तुटलं असतं तर रेलिंगच्या स्क्रू जरा तरी वाकाय पाहिजे होतं का नाही. या पंचनाम्याच्या फोटोमध्ये बघा, हे न वाकलेले स्क्रू गॅलरीच्या कोपऱ्यात नीट ठेवलेले दिसतात. आता रेलिंग तुटल्यावर हे स्क्रू आपल्या आपण रांगत रांगत जाऊन अगदी व्यवस्थित कोपऱ्यात बसतील का स्पॅनरच्या बाजूला. दुसरी गोष्ट, नीट बघा केअरफुली. या फोटोत जमिनीवर रक्ताचे डाग पडलेले दिसतात ना. हा, आता हा पोलिसांचा निष्काळजीपणा म्हणायचा की तुम्ही त्यांना मॅनेज केलं ते मला माहित नाही, पण हे सॅम्पल अनालिसिसला न पाठवताच पंचनामा झालाय. स्ट्रेंज. आबा गॅलरीतून नुसते पडले असते तर इथे गॅलरीत रक्ताचे डाग पडण्याचं काही कारण नाही. तुमच्याशी झालेल्या झटापटीत त्यांना काहीतरी लागून हे रक्ताचे डाग पडले असणार, होय का नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आबा जिथं पडले होते तिथं बाजूला मला ही पितळची घंटी गावली. पोलिसांना रस्त्यावरचं काहीतरी वाटल्यामुळे लक्षात आलं नसेल. माझ्या बी ध्यानात आलं नाही, पण इथं आल्यावर माझ्या ध्यानात आलं की तुम्ही हे शोभेचं टिंगटिंग टांगलं ना, त्यातली घंटी आहे. तुमच्याशी झालेल्या झटापटीत वाचण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून आबांनी ही धरली. त्यांना काय माहिती तुमच्यासारखीच एक शोभेची वस्तू आहे म्हणून, आधाराची नाही. राहुल, बोल ना काहीतरी. हे सगळं खोटं आहे. सगळं खरं आहे. मी पुराव्यानिशी सिद्ध केलेलं आहे. अहो, पुराव्याचं मला सांगू नका हो. ते हवे तसे गोळा करता येतात. गुन्हेगार कोण आहे हे जर आधीच ठरलं असेल ना
तर त्याला सोयीचे सगळे पुरावे सापडतात आणि तेवढेच गोळा करता येतात. हे असले फिल्मी डायलॉग कोर्टात चालणार नाहीत. वॉरंट. राहुल 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 बोल ना काहीतरी. राहुल डोंट वरी, मी येते. सही दे. संध्याकाळपर्यंत बेल मिळेल अशी व्यवस्था करतोय मी. एवढं सगळं झालं तरी आम्हाला काहीही सांगावं असं वाटलं नाही तुला? निशूला माहितीये? मी बघतो. भक्ती, अगं कसलं तरी कुरिअर आलंय. राहुल, भक्ती, अनेक आशीर्वाद. तुम्हाला हे पत्र मिळेल त्यावेळेस कदाचित मी या जगात नसेन. तुम्हाला हे पत्र उशिरा मिळेल अशी काळजी मी घेतलेली आहे. माझ्या जगण्यानं आणि मरण्यानं तुम्हाला जो त्रास झालाय त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. स्वतःला निरपराध सिद्ध करणं मला शिक्षा बघण्यापेक्षा जड वाटायला लागलं, म्हणून हा वेळेपणा केला. आत्महत्या करणं हा बेकडपणा असेल कदाचित, पण जवळचं म्हणावं असं कोणीही उरलेलं नसताना उगाच चिवटपणे जगत राहणं हा सुद्धा काही खूप मोठा शूरपणा वाटत नाही मला. पितृऋणाचे उरलेले सगळे हप्ते मी तुम्हाला माफ करतोय. हा माझा स्वतंत्र निर्णय आहे, कोणालाही जबाबदार धरू नये. हवा. आपण इतके वाईट आहोत का ग भक्ती? नाही, पण आपलं कुठेतरी काहीतरी नक्कीच चुकतंय.
कदाचित माझं आबांशी प्रत्येक सिच्युएशन मध्ये आपण दोघं आहोत एकमेकांसाठी. प्रत्येक सिच्युएशन मध्ये, राईट? पण आबा किती एकटे पडत असतील का? ती घरी आल्यानंतर ना त्यांना कडकडून मिठीवरून सॉरी म्हणणार आहे मी. सिरियसली आहे. त्यांना आठवत असेल का रे सगळं? जरी आठवत नसलं ना तरी माझं म्हणणं नक्की पोचेल त्यांच्यापर्यंत. राहुल, नागरगोजांचा मेसेज आलाय. आबा पूर्णपणे शुद्धीवर आलेत, पण आबांनी कधीच कोणतीही सुसाईड नोट लिहिली किंवा पाठवली नव्हती. त्या पत्रावर आबांची सही खोटी असल्याचा हँडरायटिंग एक्सपर्टचा रिपोर्ट त्यांनी आपल्याला मेल केलाय. ही सिंग आबांना भेटून या आणि मग मला रिपोर्ट करा. रडायला काय झालं? अजून आहे मी. सोनूबाई, ते डोळ्यातलं पाणी राखून ठेवा. आम्ही गेल्यानंतर लोकांना दाखवायला, म्हणजे त्यांना खरं वाटेल तुम्हाला दुःख झालंय म्हणून. आबा, गंमत रे. आबा नेमकं काय घडलं त्या रात्री? कधी? तुम्ही जे पडलात. रात्री बाहेर आलो चोरून, तुझ्यापासून सिगरेट ओढायला. सिगरेटच संपले होते. नुसतं वास घेतलं तरी किती छान वाटतं नाही रे. नंतर रेलिंगला टेकून बाहेर तर ते रेलिंग डुकडुकत होता. आत गेलो आणि खणामधून स्पॅनर आणि स्क्रूड्रायव्हर घेऊन बाहेर आलो. त्याचे स्क्रू काढले वेळ बरं का, आणि म्हणजे काढले काढत असताना माझा अचानक विस्कीच्या ग्लासला धक्का लागला. म्हणजे पडलं वाटतं ग्लास आणि फुटलं. हा ते ठेवले स्पॅनर आणि स्क्रू तिथं, आणि काचा गोळा करायचा म्हणून मी तिथले झाडू घेतला तिथला मी, आणि अंधार होता की रे, बरोबर घेतलं आणि लक्षात आलं की तिथलं दिवा गेलेला आहे म्हणून. तुमच्या गाढवानं लक्ष नसतं. तिथलं स्टूल घेतलं आणि हा स्टूल घेतलं आणि चढलो मी तिथं. हो हो बरोबर. आणि मी ते लॅम्पशेडचे मग स्क्रू काढायला सुरुवात केली. आणि मग ते स्क्रूड्रायव्हर तोंडात धरला आणि वर हात केला असताना तो लागला की रे माया, आणि रक्त आलं. पाऊस पडत असल्यामुळे शॉर्ट सर्किट झाला असं आणि शॉक लागला ना, आणि पडलो की रे गाढवा. पुढचं काही आठवत नाही मला. ती सुसाईड नोट कोणी लिहिली मग? मी लिहिली. ध्यानात नाही आलं का नुसतं कंटेंट बघितलं. प्रगती पुस्तकावर अवश्य करायचं ना, ओळखली नाही. हा सगळा खेळ मांडायची गरजच काय होती? काय ही विकृती? मी तुमच्यावर केस ठोकू शकतो मानसिक छळ केल्याबद्दल. आपण न केलेले गुन्हे आपल्या विरुद्ध पुराव्यानिशी सिद्ध व्हायला लागले की काय होतं हे कळावं म्हणून केलं होतं सगळं. आबांनी आत्महत्या केली, तुम्ही खून केला, बाईनी खून केला, हे सिद्ध केलं का नाही? नाही, एक मिनिट. आम्ही निरपराध आहोत हे
मी देखील सिद्ध करू शकलो असतो. मग काय झालं? पण घरात आबांचा जो अपघात झाला होता ना, त्यामुळे आम्ही दोघंही हादरलो होतो. बर. वर लोणावळ्यात आमच्यात जे वाद झाले त्यामुळे डोक्यात नको नको ते विचार येत होते. त्यातून बोर्डिंगमधून निशू दर 2 दिवसाआड फोन करत होता की काय झालं, अबूशी बोलायचंय. आता त्याला काय उत्तर द्यायचं हा एक मोठा प्रश्न होताच ना आमच्या समोर. त्यामुळे मानसिकदृष्ट्या आम्ही दोघेही खचलो होतो. त्यातून तुम्ही आलात समोरून आरोपांवर आरोप करत, म्हणूनच आम्ही दोघेही गडबडलो. तुमच्यासारखी तरुण पिढी 2 दिवसात गडबडती, तर गेल्या 10-15 वर्षामध्ये तुमच्या दोघांच्या अंगावर जाण्यानं आबांचं काय झालं असेल? म्हणजे तुम्हाला तक्रार करायला कोर्ट आहे हो. आबांच्या कोर्टात तुम्हीच गुन्हेगार, तुम्हीच साक्षीदार, तुम्हीच न्यायाधीश. म्हणजे सगळं आमचंच चुकलं का? नाही, आबांचं सगळं बरोबर असं मी कुठं म्हणलो. काय माहिती आहे का मॅडम, असे प्रॉब्लेम तुमच्या माहेर बी येत असतील, होय का नाही? त्यावेळी तुम्हाला तुमचे आईबाप केविलवाने वाटतात आणि तुमच्या भावाला आणि वहिनीला विलन ठरून तुम्ही मोकळे होता. पण तीच गोष्ट इथं झाली की सगळं आबांवर ढकलून मोकळे होता. आम्ही आबांशी इतके वाईट वागत नव्हतो. चांगलं वागत होतं म्हणजे काय करत होतो? खायला देत होता 2 वेळ, जागा देत होता राहायला, औषध पाणी करत होता. ते वृद्धाश्रमामध्ये बी होते. मग घरात आणि वृद्धाश्रमात फरक तो काय म्हणायचं? मिस्टर नागरगोजे, आम्ही आबांबरोबर राहत होतो. हा, मग सुनेनं पोरानं बापासाठी चालवलेलं वृद्धाश्रम म्हणूया. मला सांगा, गेल्या 1.5 वर्षामध्ये आबाने घेऊन तुम्ही कुठे सिनेमाला नाही तर नाटकाला गेला होता का? गमतीनं, म्हणजे अगदी गमतीनं. कधी आउटिंगला गेला, कधी कौतिक केलं, आठवतंय? गप्पा हाणल्या बसून, खांद्यावर हात ठेवला, शेवटचा म्हाताऱ्याला कधी शिवला रे? हा, वाटतात तितक्या किरकोळ गोष्टी नाही बरं या. वर्षानुवर्ष एका घरामध्ये राहून आपल्या माणसाचा आपल्याला स्पर्श न होणं ही किरकोळ गोष्ट नाही. पूर्वी नमस्कारासाठी पोरं वाकली की राहू दे रे बाबा असं म्हणून टकोऱ्याला हात तरी लावता यायचा. आता ती बी सोय नाही उरली. देवच मोडत निघाला, आई बापाचं काय? बाबी थकत्यात रे, सुरकुत्या येत्यात, दम लागतोय. रोज सकाळी उठलं का नाही सांगतो स्वतःला वाकायचं नाही, ताड जागायचं जसा जागला तसा. आणि रोज रात्री थकतोय. वाटतं पोरानं इशारावं, थकला का रे बाबा? मग नाही म्हणाला बी हुरूप येतोय रे. सांगावं घे VRS, बस घरात खेळ नातवंडांशी. अरे तोंड देखलं तरी म्हणा ना. माझा पोरगा सिलिकॉन व्हॅलीमध्ये, काय पॅकेज आहे माहिती नाही, कधी दिडकी घेतली नाही त्याच्याकडनं. त्याची आई गेली तेव्हा त्याला फोन केलता, उरकून घ्या म्हणला. सुटी गावणार नाही. तर पण कराय, पळीभर पाणी पाजाय तुम्हाला येळ नाही भाडखाव. सगळे विसरलं का? हाताचा पाळणा करून वाढीवला. रडायला लागला की आबाळात फेक झेल, पुन्हा आबाळात फेक झेल. मोठेपणे आबाळात गेला तिथंच राहायला पाठ्या. मार्केलात नोकरीवर, दुसरी गावात 1000 मिळतील.
आता पुन्हा आल्यावर म्हातारी दुसरी कुठून आणू जाळायला? आणि मग असं काय झालं की येडे वाकडे वागतो आम्ही? अशा वेळी आमच्या चुकांकडे दुर्लक्ष करायचं की घरात पिनल कोड लावून गणिताच्या थेऱ्या मांडून चिमटीत पकडायचं? काय म्हणायचं रे तुम्हाला? काय करत आहे असं? त्याचा चेहरा दिसत होता तुझ्या चेहऱ्यात, म्हणून नडलो असेल तुला. तुम्ही कधी म्हातारे होणार नाही का रे? तुमच्यात आणि आबांमध्ये बरंच साम्य आहे. दुःख सारखे असले की माणसं बी सारखेच दिसतात. ऑल द बेस्ट. या. ए तू विश्वास ना, तुझा फोटो उलटा करून ठेवलाय घरात. कधी कधी चोरून बघतात. आत्ताच गेलेत स्टेशनला. काशीला जात आहेत ना, तुझ्या आईचं आणि स्वतःचं श्राद्ध करायला. आबा, मित्रांनो, पाहू शकता तुम्ही कसं तो शांत झालाय. तो त्या करोनामुळे सर्वजण शांतता पसरलेली आहे.